तर वाल्मिकचं समर्थन करणं म्हणजे गुन्ह्यांना पाठीशी घालणं। हार्वेस्टिंगच्या मुद्द्यावरून तृप्ती देसाई यांनी हाकेंनाही उत्तर दिलेलं आहे। पैसे कुठून आले असं बोलणं म्हणजे शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवणं असंही देसाईंचं म्हणणं आहे। तृप्ती देसाई सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। हार्वेस्टिंग मालकांकडे 10-10 लाख रुपये कसे आले आणि काहीतरी लिखापडी झाली असेल असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी वाल्मिक कराड यांचं समर्थन केले। खरं तर वाल्मिक कराडचं समर्थन करणं म्हणजे त्याच्या गुन्ह्यांना पाठीशी घालण्यासारखं आहे आणि अशी अपेक्षा तर अजिबातच लक्ष्मण हाकेंसारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांकडून आमची अजिबातच नाही। हा राहिला हार्वेस्टिंगचा विषय, हार्वेस्टिंगच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जी फसवणूक झालेली आहे, तर त्या शेतकऱ्यांवर जो अन्याय झाला, त्या शेतकऱ्यांकडून जे पैसे उकळण्यात आले, त्यांना जी आश्वासनं दिली गेली ती पूर्ण केली गेली नाहीत आणि वाल्मिक कराडचा जो आहे तो एक मोठा दबाव त्यांच्यावर होता आणि आता अशा केसेस झाल्यानंतर मनमोकळेपणे ते शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरलेत, आवाज उठवतायत, त्यांची फसवणूक झालेली सांगतायत, तेव्हा त्यांच्याकडे कुठून पैसे आले त्यांची चौकशी करा म्हणजे अशा पद्धतीने सांगणं म्हणजे शेतकऱ्यांवर जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण करणं आहे, शेतकऱ्यांनाच गुन्हेगार म्हणण्यासारखं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि वाल्मिक कराड सारखी बाजू लक्ष्मण हाकेंनी जरी ओबीसींचं आंदोलन सुरू केलेलं असलं तरी सुद्धा वाल्मिक कराड सारख्या गुन्हेगाराची बाजू अजिबात त्यांनी घेतली नाही पाहिजे। शेतकऱ्यांच्या बाजूने उलट आवाज उठवणं गरजेचं आहे। अशी वक्तव्य म्हणजे मला वाटतं की पूर्णपणे हे जे संतोष देशमुख प्रकरण हे एवढं सिरियस प्रकरण आहे आणि त्याच्या बाबतीत जर लक्ष्मण हाके अशा पद्धतीची वक्तव्य करत असतील, ही बालिश वक्तव्य आहेत। लक्ष्मण हाकेंनी खऱ्या अर्थानं संतोष देशमुख यांना कसा न्याय मिळाला पाहिजे हेही